कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. कर्जतच्या दहिवलीत अवतरली 30 फूट उंच श्रीरामाची प्रतिकृती. श्रीराम मूर्तीचा उद्घाटन सोहळा पाहण्यास भाविकांची गर्दी. मंत्री उदय सामंत यांनी घेतले श्रीरामाचे दर्शन. प्रभू श्रीराम चरणी घातले साकडे. पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीतून साधला माध्यमांशी संवाद. विविध मुद्द्यांवर केले भाष्य. आणि घोटगे ते सोनवडे, गारगोटी ते कोल्हापूर नियोजित घाटमार्गाच्या कामाला मिळणार चालना. नव्या आराखड्याला केंद्र समित्यांच्या मान्यतेची प्रतीक्षा. पाहुयात सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील कर्जतच्या दहिवलीमध्ये साकारण्यात आलेल्या प्रभू श्रीराम प्रति अयोध्या या भव्य आध्यात्मिक संकल्पनेतील 30 फुटाच्या उंच श्रीराम मूर्तीचा उद्घाटन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यास महंत चंद्र देवदास बाबाजी, आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. श्रीराम मूर्तीच्या भव्य नेत्रदीपक उद्घाटन सोहळ्यास भाविकांची अलोट गर्दी झाली. उल्हास नदीच्या तीरावर प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती स्थापना करण्यात आली आहे. यावेळी भगव्या पताका, रामनामाचा गजर आणि शंखध्वनीने संपूर्ण गणेश घाट परिसर राममय झाल्याचं वातावरण पाहायला मिळालं. पहिल्यांदाच रायगड जिल्ह्यात एवढी मोठी प्रभू श्रीरामाची मूर्ती स्थापित करण्यात आल्यानं राम भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. श्रीरामांची मूर्ती ज्या ठिकाणी लोकार्पण सोहळा संपन्न होत असताना हा भव्य दिव्य सोहळा आपण सारे जण पाहतात. मागील गेल्या वर्षी आपण याच उल्हास नदीच्या पलीकडच्या तीरावर श्री विठ्ठलाची मूर्ती आपण उभी केली. ती महाराष्ट्रातली, देशभरातली सर्वात मोठी विठ्ठलाची मूर्ती उभारली. आज याच पलीकडच्या तीरावर श्रीरामनवमीच्या निमित्ताने प्रभू श्री रामचंद्रांची भव्य दिव्य अशी हे शिल्प आपल्या समोर उभं राहिलेलं आहे. हे शिल्प नसून हे संपूर्ण हिंदुत्ववादी विचारांची असणारी श्रद्धा आहे, संस्कृती आहे. ही आपली परंपरा आहे. ही अखंड परंपरा ही कायमस्वरूपी देवत राहावी म्हणून या दोन्ही तीरावर, एका तीरावर श्री विठ्ठलांची मूर्ती उभी केलेली आहे, तर दुसऱ्या तीरावर श्री प्रभू रामचंद्रांची मूर्ती उभी केलेली आहे. राम जन्मोत्सवानिमित्त रायगड जिल्ह्यातल्या अलिबागमध्ये भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या शोभायात्रेत हजारो रामभक्त आणि नागरिक सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. राम जन्मोत्सवानिमित्त देशभरात ठिकठिकाणी जल्लोषाचं वातावरण होतं. या पार्श्वभूमीवर अलिबागमध्ये देखील रामनवमी उत्सव जल्लोषात भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या नरवीर तानाजी मालुसरे यांचे ऐतिहासिक स्थान असलेले उमरठ इथे मोठ्या उत्साहात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आलाय. समर्थ रामदास स्वामी स्थापित प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांचे मंदिर आहे. शिवकालापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळा गेले 76 वर्ष अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातोय. यावर्षी 77वा श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. चैत्र शुद्ध नवमीला प्रतिवर्षाप्रमाणे श्रीरामनवमी जन्मोत्सव सकाळी 10 ते 2 या वेळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हरिभक्तपरायण गुरुवर्य रामदादा महाराज घाडगे यांच्या वतीनं रामनवमी जन्मोत्सवाचे कीर्तन सेवा संपन्न झाली. यावेळी रामजन्माची कथा होऊन प्रसाद म्हणून सुंठवडा वाटप करण्यात आला. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. या सोहळ्यासाठी ग्रामस्थ, तालुक्यातील विविध मान्यवर, गायनाचार्य, मृदुंगाचार्य तसेच अबालवृद्ध यांच्या उपस्थितीमध्ये रामनवमी जन्मोत्सव संपन्न झाला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील गिम्हवणे दुबळेवाडी येथील श्रीराम मंडळ गिम्हवणे दुबळेवाडी, मुंबई ट्रस्ट आणि प्रगती महिला मंडळ गिम्हवणे दुबळेवाडी आपल्या ऐक्याच्या जोरावर विविध प्रकारचे धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक, सामाजिक, शैक्षणिक अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आले आहेत. अशा गिम्हवणे दुबळेवाडी येथील ग्रामस्थांनी 1948 मध्ये श्रीराम जन्मोत्सवाची सुरुवात केली. ही परंपरा कोरोना संक्रमणाच्या प्रादुर्भावाच्या काळात वगळता अखंडितपणे सुरू ठेवण्यात आली आहे. अशा गिम्हवणे दुबळेवाडी येथील
श्रीराम मंदिरातील श्रीराम जन्मोत्सव सोहळा आणि जमलेली भक्तगणांची गर्दी यावेळी पाहायला मिळाली। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरातील ब्राह्मणआळीतील श्रीराम मंदिरात श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी दुपारी 12 वाजता श्रीराम जन्मोत्सव आणि रात्री रामाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी अनेक भाविक भक्त मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते। ब्राह्मणआळीतील हा रामनवमी उत्सव गुढीपाडव्यापासून सलग 10 दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या कालावधीत दररोज विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। तसेच महाप्रसाद आणि आज रात्री नाट्यप्रयोग संपन्न होणार असून सर्व भाविक भक्तांनी या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे। हा रामनवमीचा उत्सव गेली 125 वर्ष चालू आहे। हा रामजन्माचा उत्सव हे जरी राम मंदिर गाठलं तरी ह्याच रामाचा उत्सव आणि खाली आपला ब्राह्मण समाजाचं लक्ष्मीनारायण देवस्थान आहे, तिथे आम्ही आनंदात सगळं पार पडतो। हा उत्सव गेली 125 वर्ष ते आज तागायत चालू आहे। पाडव्याच्या दिवसापासून रोज रात्री कीर्तन, भजन, आरती असा कार्यक्रम होतो सगळा। त्यानंतर आज रामजन्म झाल्यावर रात्री छबिना निघतो। छबिना झाल्यावर पालखी देवळात गेल्यानंतर साधारण 2 ते 2.5 वाजता हा कार्यक्रम आजचा पूर्ण होतो। नमस्कार, जय श्रीराम। खेड येथे ब्राह्मणआळीमध्ये ब्राह्मण समाजाकडला रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो। गुढीपाडव्यापासून सलग 10 दिवस हा उत्सव साजरा केला जातो। रोज रात्री भजन, कीर्तन, विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा, पाककला आणि अनेक उत्तम असे कार्यक्रम इथे समाजामार्फत स्थानिक कलाकारांकडूनच केले जातात। रामजन्माच्या दिवशी सकाळी 12:30 वाजता रामजन्म असतो, दुपारी वसंतपूजा असते, संध्याकाळी एक कार्यक्रम असतो, रात्री देवाची रामाची पालखी निघते आणि वाद्यांसहित हा एक अनेक वर्ष गाजलेला हा उत्सव आहे। आणि इथला जन्म, इथला छबिना आणि इथले सगळेच कार्यक्रम हे ब्राह्मण समाज अतिशय उत्साहामध्ये साजरा करतात। आणि अशा पद्धतीने 9 दिवस हा उत्सवाचा कार्यक्रम सुरू होतो। दुसऱ्या दिवशी महाप्रसाद असतो आणि रात्री एक विविध सांस्कृतिक कार्यक्रम किंवा पूर्वीपार जी चालत आलेली नाट्य परंपरा आहे ती गेली मधल्या काही काळामध्ये खंडित पडली होती, पण गेली 2 वर्षापासून परत आमच्या बाळगोपाळांनी, नाट्य कलाकारांनी ही परंपरा पुन्हा सुरू केलेली आहे। असं इथल्याच ब्राह्मण समाजाच्या बाळगोपाळांचं नाट्य 3 अंकी नाटक कलाविष्कार इथे सादर होणार आहे। अशा प्रकारचा हा 10 दिवसाचा उत्सव असतो आणि रात्रीचा कार्यक्रम झाल्यावर नंतर ललिताचे कीर्तन होऊन या उत्सवाची समाप्ती होते। रत्नागिरीत रविवारी रामनवमीचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला। रत्नागिरी शहरातील रामआळीतील प्रभू श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सव सोहळा मोठ्या दिमागदार पद्धतीत पार पडला। प्रभू श्रीरामचंद्राच्या जयघोषानं संपूर्ण परिसर हा दुमदुमून गेला होता। शहरातील राम मंदिरांसह इतर राम मंदिरांमध्ये रविवारी सकाळपासूनच भाविकांनी मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी केली होती। तसेच रामनवमीच्या निमित्तानं होणाऱ्या विविध कार्यक्रमांची देखील जय्यत तयारी सुरू होती। अनेक ठिकाणी वेगवेगळ्या वेशभूषांमध्ये लहान तरुण मुले पाहायला मिळाली। रविवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास भक्तिमय आणि उत्साहाच्या वातावरणात शहरातील राम मंदिरांमध्ये राम जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला। यावेळी रामनामाच्या गजरानं मंदिर परिसर दुमदुमून गेले होते। राज्यासह संपूर्ण देशभरात श्रीरामनवमीचा उत्साह दिसून आलाय। देशभरातील विविध ठिकाणी राम जन्मोत्सव मोठ्या थाटात आणि उत्साहात साजरा करण्यात आला। राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील गावांना भेट देऊन श्रीरामाचं दर्शन घेतलंय। रत्नागिरी तालुक्यातील पावस आणि गावडे आंबेरे येथे श्रीराम मंदिरामध्ये जाऊन त्यांनी मनोभावे दर्शन घेतलं। ग्रामस्थांनी ढोल ताशाच्या गजरात उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्वागत केले। श्रीरामनवमीच्या पावन पर्वात रत्नागिरीतील श्रीराम मंदिरात जाऊन मंत्री उदय सामंत यांनी प्रभू श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद घेतलेत। प्रभू रामचंद्राच्या दर्शनानं मन अतिशय प्रसन्न झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली। तसेच श्रीरामाच्या चरणी त्यांनी साकडं देखील घातलं। रत्नागिरी शहरातलं हे राम मंदिर हे पुरातन राम मंदिर आहे। काही वर्षापूर्वी उल्हास घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली याचा जीर्णोद्धार झाला आणि या रामनवमीच्या निमित्तानं रामाचा आशीर्वाद घेण्यासाठी, श्रीरामाचा आशीर्वाद घेण्यासाठी दरवर्षी मी या ठिकाणी येत असतो। त्याच पद्धतीने आज मी इथं आलेलो आहे।
श्रीरामाचा आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात आलो. येत्या 1 महिन्यात रत्नागिरी बस स्थानकाचे लोकार्पण होणार असल्याचा विश्वास रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. मला आठवत असेल की मी काही वर्षापूर्वी असं सांगितलं होतं की रत्नागिरी शहर एवढ्या चांगल्या पद्धतीने विकसित करू की परदेशातले परराज्यातले पर्यटक हे शहर बघायला येतील आणि असं शहर आपलं असलं पाहिजे ही भूमिका घेऊन रत्नागिरी शहरातनं बाहेर जातील. त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. रस्त्याची कामं संपली की अजूनही या शहराला एक वेगळं वलय प्राप्त होणार आहे आणि अनेक लाखो पर्यटक रत्नागिरी शहर बघायला रत्नागिरीमध्ये येतील. येत्या 1 महिन्यामध्ये रत्नागिरीचं बस स्थानक हे लोकार्पण करण्याचा सोहळा या रत्नागिरीमध्ये सुरू होईल आणि महाराष्ट्रातलं अत्याधुनिक आणि हायटेक बस स्थानक हे आपल्याला रत्नागिरीमध्ये बघायला मिळेल. नुकसान भरपाई वसुली प्रकरणात कोर्टाने आदेश देताच रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची कारवाई सुरू करण्याची नामुष्की शुक्रवारी महायुती सरकारवर ओढवली आहे. पोलीस बंदोबस्तात जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची उचलण्यात आली तसेच इतर काही सामान देखील बाहेर नेण्यात आला. याचवेळी कारवाईची स्थगिती सरकारी वकिलांनी अर्ज केला. त्यावर जिल्हा न्यायालयानं 16 एप्रिलपर्यंत कारवाईला स्थगिती दिली आहे. या प्रकरणावर पालकमंत्री उदय सामंत यांनी भाष्य केलंय. पाहूयात. पहिली गोष्ट, एका उद्योजकाची काल मी पत्रकार परिषद बघितली. मला असं वाटतं की एवढ्या घमेंडीमध्ये अशी पत्रकार परिषद घेऊ नये. न्यायालयानं दिलेला जो निकाल आहे त्याचा आम्ही 100% आदर करतो, परंतु न्यायालयाचा निकाल दिल्यानंतर ज्या उद्योजकानं ज्या पद्धतीनं भावना व्यक्त केल्या आहेत या संस्कृतीला शोभेच्या अशा नाहीत. खुर्ची जप्त करण्याचे जे निकाल दिले होते त्याची काही कार्यप्रणाली ही कोर्टामध्ये ठरलेली आहे आणि कोर्टामध्ये ठरलेल्या कार्यप्रणालीवर बाहेर चर्चा करणं हा देखील न्यायालयाचा अवमान आहे आणि म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की कोर्टाचा मान सन्मानच राहिला पाहिजे. कोर्टाने जे निर्देश दिले त्याचं पालन झालं पाहिजे. त्याच्या संदर्भात आमच्या प्रांताधिकाऱ्यांनी जे काय प्रक्रिया करायची ती केलेली आहे, पण कोर्टाच्या निकालावर बाहेर पत्रकार परिषद घेऊन बोलणे हा देखील न्यायालयाचा अवमान झालाय आणि त्याच्या विरोधामध्ये देखील मी प्रांतांना आजच सूचना केल्या आहेत की कोर्टाकडे दाद मागावी. नाही, जागा कुठच्या विभागाकडे याच्यापेक्षा निकाल लागल्यानंतर प्रायव्हेट कंपनीनं त्याच्यावर टीका टिप्पणी करणं योग्य नाही. आम्हाला माहिती आहे त्या जागेवर काय करायचं, पर्यटन कसं विकसित करायचं, त्याच्यासाठी आम्हाला कोणाच्याही सल्ल्याची आवश्यकता नाही. परंतु एखादी बाहेरची व्यक्ती येऊन जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त केली याच्यावर रत्नागिरीमध्ये जाऊन समाधान व्यक्त करते हे खेदजनक आहे. आपल्याकडे असलेली मुस्लिम बांधवांची मते विधेयकानंतर महायुतीकडे जाणार आहेत. या भीतीपोटी मुस्लिम समाजात गैरसमज पसरवण्याचं षडयंत्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आखलं अशी टीका मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. वक्फ बोर्डाचं जे बिल आहे हे पहिला आधी समजून घेतलं पाहिजे. ते काय मुस्लिम समाजाला किंवा धर्माला त्रास देण्यासाठी आणलेलं बिल नाही, उलट जे सर्वसामान्य मुस्लिम बांधव आहेत त्यांना न्याय देण्यासाठी आणलेलं ते बिल आहे. आणि ज्या जमिनींच्या नावावर व्यापार मांडला जातो त्या जमिनी खऱ्या अर्थानं जर मुस्लिम बांधवांच्या असतील तर त्यांच्याकडे द्यायच्या. त्याच्यावर अतिक्रमण झालं असेल तर त्याच्यावर कायदेशीर काही गोष्टी करायच्या, यासाठी आणलेले ते बिल आहे. परंतु काही लोकांना अशी भीती निर्माण झालेली आहे की मोदी ए सैगात नावाचा सैला ए मोदी नावाचा कार्यक्रम झाला. नागपूरमध्ये हज हाऊससाठी महायुतीच्या सरकारनं पैसे दिले. आता वक्फ बोर्डानं मुस्लिम समाजाला, सर्वसामान्य मुस्लिम समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली. त्याच्यामुळं खोटं बोलून आपल्याकडे जी मुस्लिम धर्माची मतं आली होती ती परत आता महायुतीकडे जातील या भीतीनं काही लोक आरोप प्रत्यारोप करतायत. परंतु या बिलाच्या संदर्भातली स्पष्ट भूमिका देशाचे गृहमंत्री अमित शहानी लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये मांडलेली आहे. रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातील वयोवृद्ध महिलांनी स्थापन केलेल्या शोध समाधानाचा या ग्रुपमधील महिलांचा वार्षिक आनंदोत्सव नुकताच संपन्न झाला. यावेळी या महिलांनी विविध करमणुकीचे खेळ त्याचबरोबर दांडिया नृत्य असे विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम देखील आयोजित केले होते. यावेळी 60 ते अगदी 85 वयाच्या महिलांनी देखील सहभाग घेतला होता. वय आणि शारीरिक व्याधींसोबत असताना देखील मनमोकळेपणाने एकमेकांशी गप्पा मारत आपल्या सुखदुःखांची देवाणघेवाण करत आनंदोत्सवामध्ये या महिला सहभागी झाल्या होत्या. आनंदोत्सवाच्या माध्यमातून जीवनाचा आनंद कसा घ्यायचा याचा जणू आदर्श इतर महिलांना देत होत्या. तिथला आनंद काय असतो तो सरकारी असतो, तो बांधील असतो. ऐकले काय, इथं मोकळं असतं, समुद्रासारखं असतं, ते डबक्यासारखं असतं. त्यामुळे इथं किती पोहा कुठेही जा काही करा असं आमचं इथल्यासारखं असतं. ऐकलं, त्यामुळे हा आनंद आम्हाला असं की नोकरीमध्ये तुम्हाला माहिती सरकारी गुलामच आम्ही असतो, बांधील असतो. त्यामुळे तिथं आम्हाला काय आमची हालचाल करू शकत नाही आम्ही मनासारखं. 75 तरी पण मला
घरात ना तेवढं प्रोत्साहन मिळालं नाही ते मी इथं आल्यावर करू शकते. मला दांडिया वगैरे खेळायची खूप आवड आहे. इथं आल्यावर ती मला करता येते. मला भरपूर इच्छा होती, पण आमचे हा सर्व भारती नेता त्यामुळे आमच्या इथे आता फुल आहे, त्यामुळे मला बरेच वर्ष वाट बघायला लागली. 5-6 वर्ष जवळजवळ मी वाट बघितली, त्याच्यानंतर मला एंट्री मिळाली. पण या इथे आले मार्च मध्ये यांचे नवीन प्रोग्राम चालू होतात. ज्या दिवसापासून मी ते प्रवेश केला त्या दिवसापासून मला एवढा आनंद मिळाला की खरोखरच ह्या सगळ्या आपल्या गावातल्या आहेत, आपल्या मैत्रिणी आहेत असंच वाटायला लागलं. आणि प्रत्येक प्रोग्राम यांचा खूप चांगला असतो. सगळेजण खेळीमेळीने वागतात. खूप म्हणजे त्या उच्च शिक्षित आहेत, उच्च घराण्यात आहेत, पण त्या सगळ्यांशी वागताना चांगला वागतात. हा माझा अनुभव आहे. ते तू तिथे मी का काहीतरी असं एक पिक्चर आहे बघा, त्याच्यावरून मला ही कल्पना सुचली. ती प्रगती महिला मंडळात आम्ही टाकली की असं आपण काढूया का. त्याच्यात त्यांनी आम्हाला लगेच सपोर्ट केला, काढूया. मग आम्ही ती संकल्पना राबवली आणि त्यावेळेला ते अनाऊन्स केलं. सुरुवातीला आम्हाला 11 जेंट्स आणि 10 बायका लेडीजच्या म्हणजे बायका अशा आम्हाला ग्रुप मिळाला. आणि नंतर मग हळूहळू ते वाढत गेले. जेंट्स कमी झाले हळूहळू आणि बायका वाढत गेल्या. उपक्रम फक्त आवडीचेच घेतात, म्हणजे कुठे ट्रिप काढली किंवा खाण्यापिण्याचे कार्यक्रम होतात, कोणाला एखाद्याला व्याख्यानाला बोलवतो, कुठल्या तरी एखाद्या माहितीवर बोलवतात, आपल्या एक्सरसाइज करून घेतात. अशा वेगवेगळ्या तऱ्हेचे काही ना काही जसे त्यांची मागणी असेल हे काहीतरी बोलावं, मग आम्ही बोलू. जवळपास 40 ते 45 वर्षांच्या अथक लढ्यानंतर दृष्टीपथास असलेल्या सिंधुदुर्गातल्या कुडाळ तालुक्यातील घोटगे ते सोनवडे ते गारगोटी कोल्हापूर या नियोजित घाटमार्गाच्या कामाला चालना मिळणार आहे. या घाटमार्गाच्या नव्या आराखड्याला केंद्रीय पर्यावरण सल्लागार समिती, केंद्रीय वन्यजीव संरक्षण समिती आणि व्याघ्र संवर्धन प्राधिकरण या 3 समित्यांच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे. जानेवारी महिन्यात या तिघांकडूनही संयुक्तपणे नव्या आराखड्याची पाहणी करण्यात आली होती. यावेळी वन्यजीव संरक्षण विभागाने काही बदल सुचवले होते. त्यानुसार नवा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला. घोटगे सोनवडे पाटगाव गारगोटी मार्गे कोल्हापूर असा नियोजित घाटमार्ग आहे. या नियोजित घाटमार्गाचा पूर्वीचा आराखडा बदलून नवीन आराखडा निश्चित करण्यात आला. या नव्या आराखड्याला सार्वजनिक बांधकामच्या मुख्य अभियंत्यांनी मान्यता दिल्यानंतर केंद्रीय पर्यावरण सल्लागार समिती, केंद्रीय वन्यजीव संरक्षण समिती आणि केंद्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांची मान्यता आवश्यक आहे. या समित्यांनी संयुक्त पाहणी केल्यानंतर आता नव्या आराखड्याला त्यांच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे. सोनवडी घोडगे या घाट रस्त्याचा जो नवीन आराखडा आहे, या आराखड्याला केंद्रीय समित्यांची मंजुरी प्राप्त झालेली आहे. यासाठी केंद्रीय पर्यावरण समिती, त्याचप्रमाणे केंद्रीय वन्यजीव संरक्षण समिती आणि व्याघ्र संवर्धन प्राधिकरण या समित्यांची मंजुरी प्राप्त झालेली आहे. जानेवारी महिन्यात या तिन्ही समित्यांच्या कडून पाहणी करण्यात आलेली आहे. ही पाहणी करून त्यांनी ज्या काही अडचणी होत्या त्या दूर केलेल्या आहेत. यासाठी जी काही लोकांची प्रतीक्षा होती की घाट रस्ता चालू होण्याबाबत ती प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येणार आहे. हा घोडगे सोनवडे कोल्हापूर घाट रस्ता मी या ठिकाणी आवर्जून सांगतो की जर ह्या भागाचा दोन्ही जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास साध्य करायचा असेल आणि पर्यटनात्मक जर विकास या साध्य करायचा असेल तर निश्चितपणे हा मार्गी लागणं गरजेचं होतं. 40 वर्षे रखडलेला जरी असला तरी या जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि त्याच्यानंतर आपले आमदार निलेशजी राणे साहेब यांच्या माध्यमातून हा घाट रस्ता लवकरात लवकर मार्गी लागावा म्हणून त्या संबंधित सर्व जे विभाग होते त्यांच्याकडे सातत्याने त्यांचा पाठपुरावा झाल्यामुळे आणि या विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सन्माननीय सरोगोड साहेब खरोखर या घाट रस्त्याची मुहूर्तमेढ सन्माननीय आपले तत्कालीन प्राचार्य महेंद्र नाटेकर सर हे तर आमचं प्रेरणास्थानच आहेत. आणि हा घाट रस्ता मार्गी लागत असल्यामुळे या भागाचा जो काही सर्वांगीण पर्यटनाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास निश्चितपणे होणार आहे. कारण या विभागाला एक ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. विभागाचे अधिकारी असतील, सर्व डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी काय केलं याला पूर्णपणे या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात हा निश्चितपणे हा घाट रस्ता मार्गी लागणार आहे. त्यामुळे या विभागातल्या जे बेरोजगार आहेत त्यांना या विभागातली जी सर्व पर्यटन स्थळे आहेत ती निश्चितपणे त्यांचाही विकास होणार आहे. 2005 मध्ये भूसंपादन जमिनी आमच्या ताब्यात घेतल्या, त्याचा रस्ता तयार झाला, परंतु
त्याचा जो मोबदला आहे तो 2012 पासून आम्हाला दिला जातो आहे. ही शासनाची चूक. त्याचा मिळणारा इंटरेस्ट हा त्या शेतकऱ्यांना, जो माझ्या व्यतिरिक्त आणि कित्येक शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे आहे. आणि तो मोबदला 2005 ते 2012 असा 5 वर्षाचा 7 वर्षाचा जो इंटरेस्ट आहे, तो व्याज आहे, ते लोकांना मिळावं, त्या शेतकऱ्यांना मिळावं अशी माझी अपेक्षा आहे. व्याघ्र समिती आणि केंद्रीय 2 समित्या यांच्याकडनं जो काय परवानगीचा विषय आहे तो परवानगीचा विषय न मिळाल्यामुळे ते हे प्रलंबित थांबलेलं आहे. या पावसाळ्यानंतर संदर्भित जो 550 कोटीची निविदा प्रक्रिया आहे, ही निविदा प्रक्रिया हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण होईल आणि घाट मार्गाचा जो आम्ही कित्येक वर्ष प्रलंबित प्रश्न आहे तो आमचा आशेचा किरण पावसाळ्यानंतर पूर्ण होईल आणि आपल्या घाट मार्गाला प्रारंभ होईल अशी आमची अपेक्षा आहे. इकडे सोनगड आहे, पर्यटनाच्या दृष्टीने म्हटलं तर सोनगड. आमच्याकडे एक शेळवा धबधबा म्हणून प्रसिद्ध धबधबा आमच्या घोडगे गावात आहे. परत नरडवे डॅम आहे. या सगळ्या अनुषंगाने जर आपला हा जर घाट रस्ता झाला तर लांब लांबचे पर्यटक या आपल्या गावात येऊन आपल्या पंचक्रोशीचा सुद्धा विकास होऊ शकतो. व या घाटमार्गाचा जसा म्हणजे जास्तीत जास्त उपयोग जसा आपल्याला वाहतुकीसाठी होईल तसाच पर्यटनाच्या दृष्टीतून सुद्धा या घाट रस्त्याचा आम्हाला जास्तीत जास्त या आपल्या पंचक्रोशीसाठी याचा उपयोग होईल. आपल्या घोडगे गावात एक शेळवा धबधबा प्रसिद्ध धबधबा आहे, त्यात पावसाळ्यात बरीच लोक येतात. तसंच हा दुर्गानगरचा जो आपला भाग आहे इकडे सुद्धा खूप वेगवेगळ्या ठिकाणी धबधबे आहेत. तसेच आता नरडव्याचा डॅम झाला तर इथे सुद्धा पर्यटनाच्या माध्यमातून बरेच आपल्याकडे काय ना काहीतरी हॉटेल्स म्हणा किंवा अजून असं काय स्कुबा ड्रायव्हिंग वगैरे हे सुद्धा प्रकल्प आपल्याकडे येऊ शकतात. मग त्यामुळे आपल्याकडे हा घाट रस्ता आज होणे गरजेचं आहे. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.